विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहत आहे श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. 10वीचा रिझल्ट लागून 2 दिवस झालेत. तुमचं स्टेटस ठेवून, पेढे वाटून, धूमधडाका करून झालंय. आता जमिनीवर या. आज मी तुम्हाला 10वी नंतर खास करून 10वीचे जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्या पालकांना आणि जर तुम्ही स्वतः 10वीची परीक्षा देऊन रिसेंटली पास आउट झाला असेल तर हा एक स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उत्तम मार्गदर्शन करेल 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल. मी प्रक्रियामध्ये कार्यालयीन प्रक्रिया बिलकुल सांगणार नाही की ते पार्ट 1 भरला आहे का, पार्ट 2 कधी येणार आहे, काय कोणते कॉलेज, याबद्दल आपण काही नाही चर्चा करणार. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की नक्की काय होतं 10वीचा निकाल लागल्यावर. तर बेसिकली मी तुम्हाला सांगू की आपल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. जसं रुपयाची किंमत जोरात गिरते तशी पडते खाली, तसंच मार्क्सचं सुद्धा झालं आहे की मी एक शिक्षक म्हणून मला लक्षात येते की पूर्वी 60% जरी मार्क पडले तरी मुलं आनंद व्हायचे, पालक आनंद व्हायचे, फर्स्ट क्लास आम्हाला मिळाला आहे म्हणून पेढे वाटायचे वगैरे. आज 80-85% मार्क पडूनसुद्धा मुलं असमाधानी आहेत. त्याचं डायरेक्ट आम्हाला काही नुकसान झालं तर आम्हाला पेढे यायचे बंद झाले ना. जे पोरांना 80-70% मार्क पडले ते पोरं पेढेच वाटत नाही. आता काय करायचं? ज्यांना 90%च्या वर मार्क पडले तेच पेढे वाटून राहिले. सो तुम्हाला मला काय सांगायचं की मार्क्स एवढे जरी किती जरी पडले तरी आपल्याला कमी वाटलं. त्याचं एक बेसिक कारण सांगतो आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला हेही सांगतो. ज्यांना 90% मार्क पडलेत किंवा त्याच्यावर पडलेत त्यांची अवस्था कशी असते याची एक छोटीशी क्लिप टाकली आहे बघा मी. पायच जमिनीवर पडत नाही त्या बिचाऱ्यांच्या. म्हणजे त्यांना असं वाटतं की 90% पडले, 95% पडले म्हणजे आम्ही खूप तीर मारला. तर असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जे मार्क पडलेले आहेत त्यातले 10% तर तुम्ही सरळ कमी करून टाका. तुम्हाला जर 70% असतील तर 60 समजा, 80 असतील तर 70 समजा, 90 असतील तर 80 समजा. आता मी असं का म्हणतोय, कारण अरे बाबांनो हे जे तुमचे मार्क आहेत ते तुम्हाला खोटं काय म्हणतो अभिमान वाटावा म्हणून दिलेले मार्क आहेत. गिरे तो भी टांग ऊपर अशी भावना तुमची व्हावी अशा प्रकारचे मार्क आहेत. कारण सरळ तुम्हाला 600 मार्काचं ॲव्हरेज न करता 500 मार्काचं काढले म्हणजे बेस्ट ऑफ 5 आहे. म्हणजे काय की 10% तुम्ही सरळ कमी करून टाका ना, नाहीतर 600चा ॲव्हरेज काढून बघा. तुम्हाला कळेल एक्झॅक्टली तुम्हाला किती मार्क पडले. म्हणजे जरी तुम्हाला 90% मार्क पडले असले तरी फार हवेत उडायची गरज नाही मुलांनो आणि पालकांनो. असंही समजायची गरज नाही की आपल्या मुलाला 91-92% मार्क पडले म्हणजे तो आता इतका हुशार झाला आहे की त्याला मी नेमकं कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ, कोटाला घेऊ, राजस्थानला घेऊ, दिल्लीला घेऊ, पुण्याला घेऊ की मुंबईला घेऊ का आणखी लंडनला वगैरे पाठवू. असं काही करू नका पालकांनो. कारण हे मार्क पहिलं तर खरे नाही आहेत. 10% कमी करा, 80% आले. त्यातून तुम्हाला माहीत आहे का आता जवळपास 10वीचे सगळ्याच विषयाला प्रॅक्टिकल आहेत आणि सगळ्या प्रॅक्टिकलला आउट ऑफ आउट मार्क दिलेत. म्हणजे ते 20% कमी करा आणखी, किंवा समजा त्यातले फक्त 10% कमी करा. 20% जर तुमच्या मुलाचे मार्क तुम्ही कमी केले तर 70%वर येतो 90%चा मुलगा. 70, 65-60%वर येतो. म्हणजे तेवढ्याच टक्क्यावर जेव्हा आपण पास होतो 2003, 4, 5 ह्या किंवा 1990, 95, 2000 या काळात. म्हणजे काय की विनाकारण मार्क जास्त पडल्यामुळं तुम्ही विनाकारण त्याला खूप दूर कुठंतरी पाठवू. आपला मुलगा काहीतरी खूप बिग शॉट आहे, त्यानं काहीतरी फार मोठा तीर मारला आहे असं समजू नका. 10% मार्क प्रॅक्टिकलचे कमी करा. 10% ठेवलेत, 20 मार्क प्रत्येक सब्जेक्टला आहेत. मी असं समजतो की त्यानं 50 मार्काचा अभ्यास केला असता, 50%चा अभ्यास केला असता. सो 20%पैकी ते 10% आणि इकडचे बेस्ट ऑफ 5 मधले राहिलेले 10%. असे 20% सरळ मार्क कमी करून बघा. तुम्हाला नक्की आयडिया येईल की तुमचा मुलगा कुठं आहे, कुठं स्टँड करतोय. कारण मी पाहतो की 90% मार्क पडले, द्या गाडी घेऊन 90% मार्क पडले, द्या मोबाईल घेऊन 90% मार्क पडले, घाला लातूरला 90% मार्क पडले, जा पुण्याला 90% मार्क पडले, भारी कॉलेज म्हणून भरा 4 लाख. असं करू नका. कारण हा तुमचा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार आहे. खरं तर आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये अतिशय प्रामाणिक असायला हवं. मोठे मार्क घेण्यात काय अर्थ आहे सांगा बरं. पण ठीक आहे, ही व्यवस्थाच आहे. बरं असं नाही बरं का की आपण महाराष्ट्र शासनाने असे प्रयत्न केले होते की आपण प्रॅक्टिकलचे मार्क कमी केले होते एकदा विनोदजी तावडे शिक्षण मंत्री असताना. पण त्याचं झालं असं की CBSE
ने पण प्रॅक्टिकलला मार्क देऊन ठेवलेत, ICSEने पण देऊन ठेवलेत, बाकीच्या बोर्डांनी पण देऊन ठेवलेत. मग आपण फक्त महाराष्ट्रानेच ते मार्क कमी केले तर आपली मुलं मागं पडतात, म्हणून तो निर्णय परत फिरवण्यात आला. नाहीतर तो विनोद तावडे यांचा शिक्षण मंत्री म्हणून खूप चांगला निर्णय होता. पण हा निर्णय देशपातळीवर होणं आवश्यक होतं. इवन एकेकाळी आपले जावडेकर साहेब केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये शिक्षण मंत्री होते, पण असं काही त्यांच्याकडून रिव्होल्युशनरी स्टेप झालं नाही. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की शिक्षणामध्ये मार्कांचा, गुणांचा जो फुगवटा आला आहे त्याने आपण स्वतःची फसवणूक करतोय. आता तुम्ही म्हणाल की सर 80% ऐवजी 90% पडले तर काय असा फरक पडेल, किंवा माझ्या मुलाला 70% पडायच्या ऐवजी 90% फरक पडले ह्या धोरणामुळे, तर काय अडचण आहे? त्याची अडचण ही आहे की आपल्याला 12वीला आपला मुलगा खूप मागे येतो परत. आता जे पण पालक आहेत ज्यांनी 12वीचे रिझल्ट पाहिले, तुम्ही मला सांगा बरं, तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या रिझल्टमध्ये 20% फरक पडला का नाही? मग हेच मी तुम्हाला सांगतोय की 90% पडले म्हणून हवेत जाऊ नका. मुलांना जमिनीवरच ठेवा, किंवा त्यांच्यासाठी अमाप पैसा खर्च करू नका, किंवा अमाप चांगल्या मोठ्या क्लासेसला पाठवा, ट्युशन्सला पाठवा, बाहेरगावी ठेवा, गाडी घ्या, मोबाईल घ्या, असे त्यांचे लाड करू नका. याच्याने ती मुलं 12वीमध्ये 20%च्या ऐवजी 30-40%ने पाठीमागे येतील. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर. वाटलं मला की खूप सारे पालक, खूप साऱ्या पालकांना असं लक्षात येते की 90-95 म्हणजे आपला मुलगा खूप हुशार आहे आणि आपण त्याच्यासाठी खूप काही केलं पाहिजे. तर असं काही नाही आहे. 70% 65% आहेत असंच समजा आणि त्याला जमिनीवर ठेवा, त्याला चांगले डायरेक्शन द्या आणि त्याच्याकडून मागं लागून अभ्यास करून घ्या. तरच तुम्हाला 12वीमध्ये हा स्कोअर मेंटेन होणार आहे. नाहीतर मार्क माय वर्ड, हा व्हिडिओ आहे, आज 2026 आहे, 2029ला 12वीचा रिझल्ट आल्यावर तुम्ही म्हणाल की श्याम सर तुम्ही सांगितलं तसं त्याच्या 12वीला 10वीपेक्षा 20-25% मार्क कमी आले. असं व्हायला नको. धन्यवाद.